सोसायटी, KLA कॉलेज ऑफ लॉ, नवी मुंबई, स्पार्कल 5.0 क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशन आणि नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन 5वी नॅशनल लॉ फेस्टिवलचे आयोजन कळंबोली या ठिकाणी करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। यावेळी प्रामुख्याने सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश प्रसन्ना वरळे, मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश नितीन आर बोरकर, कुलपती प्रोफेसर वेंकटराव, मुंबई हायकोर्टचे माजी न्यायाधीश AK मेनन, KLE सोसायटीचे चेअरमॅन प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। And the last one is humility. Youngsters, please be careful about it. Honorable Supreme Court has said that a single fact makes worlds of difference. So whenever you are preparing for it, whenever you take instruction, because I am told that there was a client counseling competition also. So whenever you take instruction from your client, take all sorts of instructions and you extract all sorts of facts. Because while arguing a case, a single fact makes up, you may not realize at this time, but whenever विचार करून ही त्रिसूत्री याच्यामध्ये मांडली आणि यातलं प्रत्येक सूत्र, प्रत्येक तत्व एकमेकाशी निगडित असं आहे। याच्यातलं कुठलेही तत्व आपण कमी महत्त्वाचं मानून चालणार नाही। या तिन्ही सूत्रांना तितकंच महत्त्वाचं मानलं पाहिजे। एक सूत्र जर आपण बाजूला ठेवलं किंवा एक सूत्र प्रभावी म्हटलं आणि दुसरं सूत्र कमकुवत म्हटलं तर तो योग्य न्याय होणार नाही। म्हणून आपल्याला हे पाहिलं पाहिजे की या तत्वांचा आपण किती कशा पद्धतीने पालन करतो आहोत, त्याची योग्य अंमलबजावणी होते की नाही आणि त्याची अंमलबजावणी करणं हे आपलं कर्तव्य। बंधुता विशेषतः अशा वेळी जेव्हा की छोट्या मोठ्या कारणामुळे आपल्या समाजातल्या बंधुतेला जर कुठे तडा जात असेल तर सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने तर ते चुकीचं आहे, पण आपल्या देशाच्या एकसंधतेच्या दृष्टीने देखील अधिक ते आपल्याला चिंतेची बाब ठरू। विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की महाविद्यालय अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असताना त्यामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळते। विद्यालयाच्या स्पार्कल 5.0 या कार्यक्रमात सामील होताना मला अतिशय आनंद झाला। या निमित्ताने महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धा आणि काउन्सिलिंग स्पर्धा यांचं आयोजन केलं। या स्पर्धेसाठी देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला। अगदी दूरवरच्या राज्यातूनही विद्यार्थी प्रतिनिधी या दोन्ही या स्पर्धांमध्ये सामील झाले आणि मला जे सांगण्यात आलं की सर्व स्पर्धकांनी अत्यंत उत्तम पद्धतीने आपला प्रतिसाद नोंदवला। या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि जे यावेळी यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी नाउमेद व्हायचं काही कारण नाही। त्यांनी अधिक प्रयत्न केले तर निश्चितच पुढच्या वेळी ते या स्पर्धेत चांगलं उत्तम यश संपादन करतील। आणि आज तुमची तयारी थोडीशी कमी पडली म्हणून इतर स्पर्धक पुढे गेले असं तुम्ही मानायला हरकत नाही। पुढच्या वेळी अधिक तयारी करून तुम्ही देखील उत्तम यश संपादन करू शकाल। तेव्हा त्या स्पर्धकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी प्रतिनिधींना माझ्या शुभेच्छा। महाविद्यालय अशा पद्धतीच्या या स्पर्धा आयोजित करतं त्यामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळते। विधी व्यवसायाकडे अधिक सजग दृष्टीने कसं पाहिलं गेलं पाहिजे, काय तयारी केली पाहिजे, यशस्वी विधिज्ञ म्हणून आपण न्यायालयात काम करताना कुठल्या तत्वांचं पालन केलं पाहिजे, कशा पद्धतीने न्यायालयात आपली तयारी असली पाहिजे, या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या या स्पर्धांमधून होतं। या स्पर्धांमध्ये जे परीक्षक असतात किंवा इतर मान्यवर मंडळी आपल्याला त्या निमित्ताने मार्गदर्शन करतात, हे मार्गदर्शन आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचं आहे। आणि मी नेहमी असं म्हणतो की विद्यार्थ्यांमध्ये असलेली ही ऊर्जा ही फार मोठ्या प्रमाणावरची प्रचंड अशी सळसळणारी ऊर्जा या विद्यार्थ्यांमध्ये आहे। फक्त या ऊर्जेला एक सकारात्मक पद्धतीने चालना देण्याची गरज असते आणि अशा प्रकारच्या उपकरणामुळे ती चालना विद्यार्थ्यांना मिळू शकेल।
आणि आजचे हे विद्यार्थी उद्या यशस्वी विधिज्ञ म्हणून न्यायालयात काम करतील. आमच्या या न्यायदान व्यवस्थेत येणारा जो आमचा पक्षकार वर्ग आहे त्याला ते आपल्या विधीतल्या विधी शाखेमध्ये कमवलेल्या ज्ञानाने आपल्या अनुभवाने त्याला ते उत्तम पद्धतीने न्याय मिळवून देतील. त्या कार्यात त्यांना मी शुभेच्छा देतो. यातील काही विद्यार्थी कदाचित न्यायदान संस्थेतही जातील. त्यांनी या पद्धतीने आपली तयारी चालू ठेवून न्यायदानाच्या व्यवस्थेत देखील जर ते न्यायाधीश म्हणून गेले, न्यायमूर्ती म्हणून गेले तर त्यांनी तिथेही आपलं योगदान द्यावं आणि ते चांगल्या पद्धतीने योगदान देतील अशी मला खात्री आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. महाविद्यालयाने या उपक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल महाविद्यालयाचे पुन्हा एकदा आभार. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आणि जसं मी नेहमी म्हणतो की हा एक अत्यंत पवित्र असा व्यवसाय आहे, त्यामुळे या व्यवसायाची काही मूलतत्व आपण लक्षात घेतली पाहिजे. सचोटी मेहनत, आपल्या प्रकरणाची पूर्ण तयारी, विविध कायद्यांचा अभ्यास करणं, न्यायालयाच्या निर्णयांचं नेहमी वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवणं हे देखील या प्रक्रियेचा भाग आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या प्रश्नांवर आपले निर्णय देत असतात, त्यामुळे या निर्णयांचं तुम्ही सातत्याने परिशीलन केलं पाहिजे आणि या पद्धतीचे निर्णय मग आपल्याकडे आलेल्या प्रकरणात ते कशा पद्धतीने लागू होतील, कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेता येईल हाही प्रयत्न आपण विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आपल्या सगळ्या या न्यायदान व्यवस्थेचा मूळ उद्देश हाच आहे की आमच्या व्यवस्थेकडे जो येतो, या व्यवस्थेकडे न्यायाच्या आशेने येतो, या व्यवस्थेला एक मंदिर असं मानून येणारा आमचा हा सामान्य पक्षकार वर्ग जो आहे त्याला आपण काहीतरी देऊ शकू. तो ज्या आशेने येतो त्याची काहीतरी आपण पूर्तता करू शकू. सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल असं नाही आहे, पण तुमचे प्रयत्न तुम्ही केले पाहिजे हे माझं सांगणं आहे. आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करून त्याला न्यायालयापुढे ते प्रकरण चांगल्या पद्धतीने सादर करणं ही आपली जबाबदारी आहे. काय न्याय द्यायचा हे न्यायालयावर अवलंबून आहे, पण आपण आपल्या प्रकरणाची चांगली तयारी करणे आणि आपली बाजू अधिक चांगल्या पद्धतीने न्यायालयाला पटवून देणं हे तरी आपलं किमान कर्तव्य आहे. ते सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांनी, या तरुण मुलांनी, मुलींनी बजावलं पाहिजे. आणि मला या गोष्टीचाही खूप आनंद झाला की या स्पर्धकांमध्ये मुलींचं प्रमाण हे अधिक आहे आणि या मुलींनी अधिक चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. विजयी स्पर्धकांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे. मी या सर्व आमच्या युवा स्पर्धक मुलींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. माझ्या युवा मित्रांनाही शुभेच्छा देतो. त्यांनी या व्यवसायात उत्तम पद्धतीने नाव कमवावं आणि या व्यवस्थेत, या संपूर्ण न्यायदान पद्धतीमध्ये आपलं योगदान द्यावं. आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करावं, आपल्या राज्याचं नाव मोठं करावं आणि पर्यायाने आपल्या देशाचं नाव त्यांनी या आपल्या अथक प्रयत्नांनी मोठं करावं. हीच माझी त्यांना हे आव्हान वजा विनंती राहील. मला आपण ही संधी दिली याबद्दल आपलेही आभार. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशा शाहसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई.